नायरमधील महिला डॉक्टरचं विनयभंग प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री शिंदेंना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे। आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय ट्विट केले ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरने सहयोगी प्राध्यापकाच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली, परंतु या संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होता। या प्रकरणात गेली अनेक दिवसांपासून न्याय मागण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला मागास प्रवर्गातून ही अतिशय गंभीर घटना आहे। आज मुख्यमंत्र्यांनी कृपया यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून आरोपी आणि आरोपीला वाचवणाऱ्या दोषी व्यक्तींना कठोरात कठोर शासन होण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले। ही अतिशय गंभीर घटना आहे। मुख्यमंत्र्यांनी कृपया यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून या संदर्भात आरोपी आणि आरोपीला वाचवणाऱ्या दोषी व्यक्तींना कठोरात कठोर शासन होण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।